ऑडिशनची रंगत जशी जशी वाढत चाललेली आहे ना तशी इकडे थोडीशी पार्टिसिपेंट्स मध्ये पण धुसफूस सुरू झालेली आहे. खोटं वाटतंय तुम्हाला? पुढचा ऍक्ट बघा बरं. हा ऍक्ट आहे की खरीच धुसफूस आहे मलाही कळलेलं नाहीये. येत आहेत वैभव आणि विशाखा. तुम्हाला विशाखा का तुम्हाला काही कळून देत नाहीस? माता नाचलीस ना हिडिंबे सारखे. किती मध्ये मध्ये येत होतास तू. बर बर सॉरी चुकलं. आता कार्यक्रमाची सुरुवात होते. हा नमस्कार. मंडळी कसं काय बरं आहे ना? सगळं छान आहे. मी वैभव मांगले. अरे सगळं तूच बोल. हा पहिल्या वाक्यापासून शेवटच्या वाक्यापर्यंत सगळं तूच बोल. मांगले तुझं आडनाव ना मला ठरवून ठेवल्यासारखं वाटतं. वैभव मांगले. मांगले आँख में आँखें मांगले. मांगले हे मांगले ते मांगले फुटेज मांगले सगळं काही आपल्याच पानात. डोंगरा एवढा भात भाजी अशा आमटी भाजी खायचा. कुठली तू जेवतोस असा. जेवण काढू कसा माझं तू. तुला झालं बोलून झालं. आता मला बोलू दे. तूच सगळं बोल मग मी काय काय? कडे गप्पा बसायला आली. तुला देवानं अक्कल दिलेली नाहीये त्याला मी काय करू. तुला महत्वाचं बोलता येत नाही. मला महत्वाचं इथे बोलायचंय. अरे असं काही महत्वाचं बोलायचंय तुला. मोठमोठ्या कलाकारांनी इथे शुभेच्छा पाठवलेल्या आहेत त्या मला लोकांपर्यंत पोहोचवायचे. थोडक्यात काय मांगले हा. त्या मोठमोठ्या कलाकारांचे आवाज न काढून दाखवायचे. हो मांगले असे किती जणांचे आवाज काढता येतात रे तुला. डॉक्टर लागू, निळू फुले, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, विक्रम गोखले. ते कधी बोलतात. ऐक ना गाणं सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत त्याही मला पोचवायचे. हो 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 मांगले म्हणजे थोडक्यात काय लता मंगेशकरांचा आवाज काढून तुला त्यांना इम्प्रेस करायचे. करेक्ट. मांगले एक हितचिंतक म्हणून सांगते लक्षात घे. काय? तुला लता मंगेशकरांचा आवाज जमतो हा तुझा भ्रम आहे. आजार झालाय तुला आजार. तुला तो आवाज जमत नाही. करते का तुला. एवढं मला फ्रस्ट्रेट करते म्हणजे तुला नक्कीच आनंद इंगळेने सांगितलं असणार. हो ना. खरं बोल. त्याची मतं मी कशाला ऐकू. मी तुला खरंच सांगते तुला नाही जमत रे लता मंगेशकरचा आवाज. का फंदात पडतोयस तू. निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हणतात त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. अगे विशाखा सुभेदार मान मी तुला माझा पार्टनर घेतलंय त्या देवाचे आभार मान. रे जळला मेला पार्टनर. गॉगल घातलाय म्हणून चेहरा दिसतोय नाही तर सगळं गुळगुळीत. अशी बुक्की हाणीन ना ढब्बू मिरची. हे बघ लता मंगेशकरांचा आवाज काढून नकोस. गेल्या वेळेस आपल्याला कमी मार्क मिळाले होते. यावेळेस चॉकलेट कन्फर्म आहे. नक्की. ऑल द बेस्ट. नमस्कार नमस्कार नमस्कार. फू बाई फू या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत लता मंगेशकर. वाह वाह वाह. दीदी नमस्कार करते. दीदी फू बाई फू या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. दीदी फू बाई फू या कार्यक्रमाविषयी आपल्याला काय वाटतं हे आम्हा सगळ्यांना जाणून घ्यायचंय. मला असं म्हणायचंय की हा एवढा बदलला आवाज. चुक माझं चुक.
फू बाई फू कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. दीदी, आमच्या या कार्यक्रमाविषयी आपल्याला काय वाटतं ते आम्हा सगळ्यांना जाणून घ्यायचंय. नमस्कार. फू बाई फूच्या समस्त स्पर्धकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. शक्यतो स्वतःचं गाणं म्हणा. नाही, हा गाण्याचा कार्यक्रम नाहीये, हा विनोदांचा कार्यक्रम आहे. तेच ते. विनोद सांगा, चांगले असतात तब्येतीसाठी. आणि शक्यतो स्वतःचे असे विनोद सांगा, दुसऱ्यांचे वापरलेले विनोद सांगू नका. भरत जाधव साहेब, मकरंद अनासपुरे साहेब यांच्यासारखी उचलेगिरी करू नका. शक्यतो वैभव मांगले सारखा जातीवंत विनोद करण्याचा प्रयत्न करा. समस्त स्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद दीदी, धन्यवाद. दीदी, एक विनंती होती. म्हणजे तुम्ही इथपर्यंत आलाय तर मला असं वाटतं एक 2 ओळी तुम्ही गुणगुणाव्यात, म्हणजे आम्हाला खूप आनंद होईल. अगं बाई, वा, खरं तर तयारी नाही झाली, पण प्रयत्न करते. सूर लागत नाही अलीकडे. नाही हो. काळी एकचा सूर देता का? नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे. शांत हे आभाळ सारे, शांत हे आभाळ सारे, शांत तारे, शांत वारे, या सूर्याचा सूर आता मंद झाला, मंद झाला रे. धन्यवाद दीदी, धन्यवाद, धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा. बर, बसते मी आता. ए थांबे, चाललं कुठे? मारतंय की नाही? वाजव रे. क्या बात आहे वैभवजी, क्या बात आहे. म्हणजे तुमचं एक आगळं वेगळं रूप खरं तिकडे बघायला मिळालं आणि डोळे बंद केलं तर साक्षात लता दीदीच इथे गात आहेत असं वाटलं होतं. जोरदार टाळ्या. असं म्हणू नका, मी अगदीच म्हणजे खूप लांबून त्यांना नमस्कार केला, एवढंच. ताकद नाही, एवढी कुणाच्यातच ताकद नाही. नक्कीच नक्कीच. आणि आता जाणून घेऊयात कसा वाटलाय हा परफॉर्मन्स. सर, वैभव, विशाखा, इतक्या गोड आवाजानंतर खर तर हा आवाज नाही ऐकायला लागला पाहिजे, त्यामुळे मी अजिबात काही बोलणार नाहीये. मी येणार. इतका गोड आवाज ऐकल्यानंतर आणखीन एक गोड वस्तू तुम्हाला दिलीच पाहिजे. कारण ताई असती तर ती तुम्हाला दिली असती, पण ताईच्या स्टाईल मध्ये वैभव तुम्हाला इकडे यावं लागेल. प्लीज कम. वैभव, विशाखा, बोल. वा. आणि आता
ऍक्ट कसा वाटला? व्हॉट अ कमबॅक, व्हॉट ए कमबॅक. तुमच्या डोळ्यामध्ये ना तो वेंजन्स, तो राग, ती आग दिसत होती. फ्रॉम द मोमेंट यू टूक युअर फर्स्ट स्टेप, तुमचं पहिलं पाऊल विशाखा जे पडलं स्टेजवर, टू यू वैभव, तुम्ही जे आलात, तुम्ही ठरवून आला होतात की आम्हाला हा 10 पैकी 10 नंबरचाच ऍक्ट करायचा, बरोबर आहे? खरं तर हो. क्या बात आहे. एवढ्या चांगल्या कमेंट्स, चॉकलेट मिळाले, तिकडे परीक्षकांच्या मनातली घंटी वाजलेली आहे, आणि आता किती मार्क्स मिळालेत बघूया. मला ना जे मार्क खरं तर पाहिजेत ते इथे मिळत नाहीयेत, पण खरं तर हे आहेत. 10 आउट ऑफ 10. क्या बात आहे. 10 आउट ऑफ 10 आणि एक चॉकलेट सुद्धा. गेल्या वेळेला या जोडीला मिळालेले होते 16 गुण आणि आता मिळालेले आहे 10 आउट ऑफ 10 म्हणजे एकूण 26. क्या बात आहे. तुमच्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, आजच्या आपल्या भागातले सगळे परफॉर्मन्सेस इथेच संपलेले आहेत. आजच्या भागामध्ये सुद्धा मिळालेली आहे आपल्या एका जोडीला चॉकलेट आणि 10 आउट ऑफ 10. तर उद्या भेटणार आहोत आपण उर्वरित 5 जोड्यांच्या बरोबर. अशीच धमाल करायला तुम्ही पाहत राहा फू भाई फू.